तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। धरण परिसरात नसतं धाडस करणं एका कुटुंबाच्या जीवावर बेतलंय। ही धक्कादायक दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहेत। लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात वर्षा विहारासाठी गेलेले 5 जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे। लग्न सोहळ्यासाठी आग्रा येथून आलेलं अन्सारी कुटुंब भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या एका डोंगरातील धबधब्यावरती पर्यटनासाठी आलं होतं। मात्र पाण्याचा प्रचंड वेग आल्यामुळे अन्सारी कुटुंबातील 5 जण वाहून गेलेत। यात लहान मुलं आणि महिलांचा सुद्धा समावेश आहे। त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले, मात्र ते अपयशी ठरले। तर सकाळी दोघांचा शोध सुरू करण्यात आलाय। भुशी धरणाच्या बँक वॉटरच्या धबधब्यावर पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याच्या मधोमध 9 जण अडकले होते। मात्र त्यावेळेस आजूबाजूचे उभे असणारे पर्यटक आणि अन्सारी कुटुंबातील नातेवाईक यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या या पर्यटकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नही केला, मात्र त्यांना यश आलं नाही। काही तरुणांकडून झाडाची वेल तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डोळ्या देखत हे सर्वजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। यापैकी 4 जण कसेबसे प्रवाहातून वाचले, तर एक महिला आणि 4 मुलं वाहून गेलेत। साहिस्ता अन्सारी, अमीमा अन्सारी, उमेश अन्सारी असं मृतदेह सापडलेल्यांचं नाव आहे। तर अदनान अन्सारी आणि मारिया अन्सारी हे दोघं अद्याप बेपत्ता आहेत। त्यांचा शोध घेतला जातोय। अदनान आणि मारिया या दोघांच्या शोधासाठी नेव्हीचं पथक दाखल झालंय। वर्षा विहारासाठी लोणावळ्यामध्ये अनेक पर्यटक येत असतात, मात्र पुण्यातील अन्सारी कुटुंब हे लोणावळ्यामध्ये आले असता ते पर्यटन करण्यासाठी भुशी धरणाच्या बॅक वॉटरला म्हणजे या धबधब्यापाशी आले होते। मात्र या धबधब्याचा कोणताही त्यांना अंदाज नव्हता। हे अंदाज नसतानाही त्यांनी याच खडकावर, ज्या खडकाचा आपण व्हिज्युअल पाहत आहे, याच खडकावर ते सगळे बसले होते। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाण्याच्या प्रवाहामुळे हे या खडकावर 10 जण उभे होते। त्यापैकी 10च्या 10 जण वाहत गेले, मात्र 5 जण यामध्ये बुडाले आहेत, तर 5 जण हे वाचले आहेत। त्यापैकी 2 पुरुष होते, त्या 2 पुरुषांनी अन्य 4 जणांना वाचवले। मात्र जर आपण पाहिलं गेलं तर यामध्ये असं जे धाडस आहे पर्यटक करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे। कारण की कोणतीही माहिती नसताना देखील अशा ठिकाणी पर्यटक येणं म्हणजे ही धोक्याची घंटाच असल्याचं म्हटलं जात आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हे सगळे त्या मुलांचे आणि महिलांच्या चपला अजूनही तशाच पडून आहेत। या ठिकाणी सगळ्यांनी चपला वगैरे काढलं होतं। या खडकावर एका लहान मुलीचेही बूट तसेच आहेत। जर असं पाहिलं तर वारंवार पोलीसही सांगत आहे की असा धोका पत्करू नका, परंतु या ठिकाणी त्यावेळेस अनेक पर्यटक होते। त्या पर्यटकांनाही या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यापर्यंत मदत न पोहोचल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। परंतु आपण जर यामध्ये पाहिलं तर काल शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल किंवा वन्यजीव रक्षक यांनी 3 जणांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत। त्यामध्ये एक महिला, 2 मुलांचे मृतदेह बाहेर काढले, तर अजून 2 मुलं ही बेपत्ता आहेत। तर आता काही थोड्या वेळातच पुन्हा रेस्क्यू टीम येथे येईल आणि त्यांचं काम सुरू करेल। परंतु लोणावळा पोलिसांनीही पर्यटकांना आवाहन केलेले आहे, धोकादायक पर्यटन करू नका, पर्यटनाचा आनंद घ्या, नाहीतर अशा घटना घडत राहतील। गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा। तर लोणावळ्यातल्या या दुर्घटनेतील एका मुलीचा 2 डॉक्टरांमुळे जीव वाचलाय। घटनेत एका मुलीला पर्यटनाचा आनंद घेण्यास आलेल्या डॉक्टरांनी CPR मार्फत जीवदान दिलंय। ही मुलगी सुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती, त्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडली होती। मात्र वेळेत जर डॉक्टर नसते तर या मृतांचा आकडा वाढला असता। डॉक्टरांना देव नेमकं का म्हणतात त्याचाच प्रत्यय या घटनेनं आलाय। तर लोणावळ्यातल्या या दुर्घटनेमध्ये एका मुलीचा 2 डॉक्टरांनी जीव वाचवलाय। अनेक लोक वाहून गेले, यामध्ये एक मुलगी सुद्धा होती आणि ती बेशुद्ध अवस्थेमध्ये त्या डॉक्टरांना सापडली आणि त्यांनी CPR देऊन तिचा जीव वाचवलाय आणि तिला जीवदान दिलंय। काल लोणावळ्यामध्ये या भुशी धरणाच्या पाठीमागे जी घटना घडली आणि या घटनेदरम्यान ज्यांनी रेस्क्यू टीम केलेले ते वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सोबत आहे, गराडे साहेब। आपण त्यांची चर्चा करणार। कालची परिस्थिती कशी होती, काय सांगणार?
काल आम्हाला शिवदुर्ग मित्र लोणावळा आनंद गावडे सर आणि सोनिया मराठे सुनील भाऊ गायकवाड यांचा फोन आला की भुशी डॅम ठिकाणी 5 मुलं बुडालेली आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमची वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र, शिवदुर्ग मित्र सगळे घटनास्थळी दाखल झालो आम्ही. आणि घटनास्थळी दाखल झाला इथं आल्यावरती बघितलं की पाण्याचा प्रवाह एकदम वाढलेला होता. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते डेड बॉडीज खाली पर्यटक वाहून गेल्यामुळे त्याचा शोधकार्य घ्यायला आम्हाला जवळजवळ 2-3 तास लागले. 3 तासामध्ये आता प्रयत्न करावा लागला की अननोन म्हणजे वाहून गेल्यामुळे कुठे बुडाले काय, खाली दलदल आणि पहिलाच पाऊस असल्यामुळे पूर आलेला, जास्त घाण म्हणजे कचरा वगैरे वाहून. काल किती जणांचे मृतदेह बाहेर काढले? काल 3 जणांचे मृतदेह बाहेर काढले, 1 महिला व 2 मुली, अजून 2 मुलं, 1 मुलगा आणि 1 मुलगी बाकी आहे. कशा पद्धतीने तुमचं शोध कार्य सुरू होतं? किती वाजता थांबवलं, का थांबवण्यात आलं? 3 वाजता आपण शोधकार्य सुरू केलेले आहे आणि संध्याकाळी 7 वाजता तहसीलदार साहेब यांच्या सांगण्यावरनं अंधार पडल्यामुळे बंद करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने संपूर्ण रेस्क्यू टीमचं जे शोध कार्य सुरू होतं या ठिकाणी, आता काही वेळातच पुन्हा हे शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा. तर या दुर्घटनेनंतर अन्सारी कुटुंबियाच्या सदस्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. पाहुयात. लोणावळ्यामध्ये जे पुण्यातून अन्सारी कुटुंबीय या भुशी डॅमच्या पाठीमागे आले होते फिरायला वर्षाविहारासाठी आणि नको ती दुर्दैवी घटना घडली. आता आपल्यासोबत अन्सारी कुटुंबातील आहे काही परिवारातील लोक, त्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. काय सांगणार सर, कशा पद्धतीने ही दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे? लोणावळ्यामध्ये कधी आले होते ते काल सकाळी आले होते. 27 तारखेला ते लग्नासाठी ते आग्र्यावरून आले होते आणि नंतर ते 27 तारखेला त्यांचं लग्न आटोपलं. त्याच्यानंतर 30 तारखेला आमचं रिसेप्शन होतं, वलिमाचं पण प्रोग्राम 30 तारखेला आटोपलं. त्यांनी सकाळी त्यांनी लोणावळा फिरायचा प्लॅन केला होता आणि आज सकाळी ते मुंबईला जाणार होते. तर सकाळी ते निघाले इथं आणि ते सगळे इथं आले आणि येता येता ते तिथल्या छोट्या धबधब्यावर थांबणार होते, पण तिथं काही तिथं पार्किंगची जागा भेटली नाही. ते पुढे आले आणि पुढे येऊन लोक इथं सगळे भुशी डॅमच्या ऐवजी इथं येत होते, त्यांच्या मागे मागे ते इथं तिथपर्यंत आले. काय सांगणार मग ते, त्यांना एवढं अडचणीचा धबधबा कसा काय सापडला? लोकांच्या मागे मागेच ते येत होते, कारण की इथं पण लोक आले होते, भरपूर लोक होते, 50-60 लोक होते असं माझा भाऊ म्हटला होता की ते त्यांच्या मागे मागेच येत होते, ते इथपर्यंत पोहोचले. ते जे आग्र्यावरून आले होते त्यापैकी किती जण वाहून गेले? आग्र्यावरून आले होते त्यातली तर ते दोन एक लेडीज आहे, त्यांची म्हणजे मिहुनी आहे आदिल अन्सारीची, आणि त्यांची पण मुलगी वाहून गेली, ते स्वतःही वाहून गेले. आणि अजून एक छोटा बाळ आहे 4-1 वर्षाचा मुलगा, तोही वाहून गेला. अन्सारी कुटुंबातले 4 सदस्य होते. अन्सारी कुटुंबातले 4 होते आणि सय्यद कुटुंबातले सय्यद कुटुंबातले. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, लोणावळा.